श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जर तुम्ही सुद्धा स्वामींचे भक्त असाल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हालाही 4 गोष्टी समजतील जे स्वामींनी सांगितले आहे। आयुष्यामध्ये कसे राहावे तेच मी तुम्हाला सांगणार आहे। आयुष्याचा पाढा, जीवनाचा पाढा, जीवनामध्ये कसे वागले पाहिजे, कसे नाही वागले पाहिजे हे श्री स्वामी समर्थांनी चांगलेच सांगितले आहे। स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये संकट येतील, त्यांना सामोरे तुम्हालाच जावे लागेल। मी तुमच्या सोबत असेन, कायम तुमच्या पाठीशी असेन। मी तुम्हाला ती संकटे येऊ देणार नाही असं नाही। तुमच्या आयुष्यामध्ये संकटे हे तुम्हाला शिकण्यासाठीच, तुम्हाला आयुष्याचा पाढा शिकण्यासाठी देतील। तुम्हाला नवीन या जीवनामध्ये कसे राहावे, कसे नाही हे सांगणारे तत्त्व म्हणजे श्री स्वामी समर्थ। आयुष्यामध्ये संकटे ही येणारच आणि संकटे आल्याशिवाय तुम्हाला नवीन काय शिकायचे आहे, काय नाही, चांगले, योग्य, वाईट हे सर्व स्वामी समर्थांनी त्या गोष्टीमधूनच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर श्री स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणी फसवले, तुम्हाला कोणी लुबडले, तुमच्याशी कोणी वाईट वागले तर तुम्ही सुद्धा त्याच्याशी वाईट वागा, असे श्री स्वामी समर्थ कधीच सांगत नाही। श्री स्वामी समर्थ सांगतात, जर तुम्हाला कोणी वाईट चिंतले, वाईट वागले, कोणी फसवले तर तुम्ही त्याला फसवू नका। तुम्ही चांगला विचार करा, तुमचे चांगले होईल। तुम्ही जर चांगल्या विचाराने तुमच्या आयुष्यामध्ये राहिला तर तुमचे नक्कीच चांगले होईल, असे श्री स्वामी समर्थ सांगतात। स्वामींनी सांगितले आहे, जर तुम्हाला कोणी फसवले तर तुम्ही लगेच त्याला फसवले तर तुमचेच नुकसान होईल। याचा अर्थ कसे, तुमचे कर्म तुमचे वाईट होतील, तुमचे कर्म चांगले ठेवा। स्वामींनी सांगितले आहे, कर्माबद्दल खूप काही सांगून गेलेले आहेत। श्री स्वामी समर्थ सांगतात, तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुमचे कर्मानुसार तुम्हाला फळ भेटेल, तुमचे कर्मे जर वाईट असतील तर तुम्हाला कर्मानुसार वाईट फळ भेटेल। स्वामी समर्थांनी सांगितले आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांची मदत करा, दुसऱ्यांना चांगले व्हा, वाईट कधीच होऊ नका। दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा, वाईट विचार कधीच करू नका। तुम्ही जर दुसऱ्याचे चांगले साधले तर तुमचेसुद्धा चांगले होईल, तुम्हालाही चांगले फळ भेटेल। तुम्ही जर दुसऱ्याचे वाईट चिंतले तर तुमचेसुद्धा वाईट होईल। स्वामी समर्थांनी सांगितले आहे, तुमच्या आयुष्यामध्ये संकटही येत राहणार, संकटे आल्याशिवाय तुम्हाला नवीन जीवनाचा पाढा समजणार नाही। जीवनामध्ये कसे वागले, कसे नाही वागले पाहिजे हे तुम्हाला समजणार नाही। त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे, तुम्ही कायम तुमचे चांगले कर्म ठेवा, तुमच्या चांगल्या कर्मानेच तुमचे चांगले होईल। स्वामी समर्थ म्हणतात, जर तुम्हाला कोणी फसवले तर तुम्ही त्याला फसवा, असे कधीच म्हटले नाही। त्याच्यामुळे कधीच कुणाला फसवू नये, कुणाला वाईट वागवू नये। स्वामी समर्थ म्हणतात, आपण चांगले कर्म ठेवा, आपण चांगले वागा। जर आपण चांगले वागले तर आपल्याला चांगलेच भेटेल। त्याच्यामुळे जर कोणी फसवले तर त्याला फसवू नका। तुम्ही तुमचा मार्ग दुसरा निवडा आणि तुमच्या दुसऱ्या मार्गाने तुम्ही चाला। आयुष्यामध्ये खूप काही सांगून जाणारे तत्त्व म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। याचा अर्थ तुम्ही कधीच कोणत्या गोष्टीला घाबरू नका। तुमच्यासमोर संकटे आले तर तुम्ही त्याच्यापासून लांब जाऊ नका, त्या संकटाला सामोरे जावा। तुम्हाला त्या संकटातून सामोरे गेल्यावर तुम्हाला पुढे यशच नक्की मिळणार हे स्वामी समर्थ सांगतात। यश तुम्हाला कधीच स्वामी एका गोष्टीत देणार नाही, तुम्हाला या गोष्टीसाठी खूप लढावे लागेल, खूप झुंजावे लागेल, तर तुम्हाला यशपर्यंत तुम्ही पोहोचू शकता। त्यामुळे यशाची पायरी खूप अवघड असते, पण श्री स्वामी समर्थ यश नक्की देतात। बोला श्री स्वामी समर्थ महाराज।